हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. थँक्यू सो मच. तुम्ही जे काही मला प्रेम देताय, माझे व्हिडिओज लाईक करताय, शेअर करताय. माझा एखादा व्हिडिओ लेट आला, जसं की माझं साप्ताहिक राशी भविष्य आहे, ते जर सोमवारी वेळेत अपलोड झालं नाही तर मला मेसेज येतात की का नाही अपलोड झाला, कधी होणार आहे. तेव्हा मला ना खरंच खूप आनंद होतो की लोक वाट बघतात आपल्या नवीन व्हिडिओची. सो थँक्यू सो मच. ही तुमच्या प्रेमाची पोचपावती मला मिळालेली आहे असं मी समजते. सो असंच माझ्यावरती खूप भरभरून प्रेम करत राहा. मी पण छान छान व्हिडिओज आणत राहीन. बुक ऑफ आन्सर्सची सिरीज जी आहे ती सर्वांना खूप आवडली होती, म्हणून ह्याच्या पुढे आपण हे जे मंथली हॉरोस्कोप आपण चालू करतोय त्याच्यामध्ये आपण ते इन्क्लूड करतोय. आज आपण बघणार आहोत कुंभ राशीसाठी ऑक्टोबर 2025 हा महिना कसा असणार आहे. कुंभ म्हणजे इंग्लिशमध्ये ॲक्वेरियस. कुंभ राशीसाठी कसा महिना असणार आहे आपण बघूया. टॅरो कार्डने आपण जाणून घेणार आहोत काय काय घटना घडणार आहेत. साई संदेश आपण जाणून घेणार आहोत की या महिन्यामध्ये ह्या जेव्हा घटना घडतील तेव्हा आपल्याला आपले गुरु काय सल्ला देऊ इच्छितात. त्यानंतर एंजल कार्ड्स आहेत, ज्याच्याने आपल्याला काही ना काही मेसेज एक मिळत असतो, तो गरजेचा असतो. आणि द बुक ऑफ आन्सर्स, ज्यांना जे नवीन आहे, ज्यांना माहिती नाही, बुक ऑफ आन्सर्स म्हणजे आपला जगता वागताना जे घडणार आहेत घटना त्याच्यासोबत तुमचा ॲटिट्यूड कसा असायला हवा त्याचं उत्तर आपल्याला बुक ऑफ आन्सर्समधून मिळतं. ठीक आहे, सो आपण सुरू करूया. कुंभ राशीसाठी म्हणजे ॲक्वेरियससाठी ऑक्टोबर 2025 हा महिना कसा असणार आहे. त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, 1176 टाईप करायचं आहे आणि एनर्जीसोबत कनेक्ट व्हायचं आहे. नाही टाईप करायचं 1176 तर निदान तुम्ही या व्हिडिओला डबल टॅप करून लाईक करा, म्हणजे आपल्या एनर्जीज एकमेकांसोबत एक्सचेंज होतील. सो आपण काय काय बघणार आहोत, तुमचे रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ. ठीक आहे, सुरुवात करूया. रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ. रिलेशनशिपच्या बाबतीत आले क्वीन ऑफ कप्स रिव्हर्स. म्हणजे असं होऊ शकतं की या आठवड्यामध्ये, या ऑक्टोबर महिन्यामध्ये ना, तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी मनातच ठेवा. तुम्हाला तुमच्या पार्टनरला काही गोष्टी सांगायच्या नाहीत, लपवायचा प्रयत्न कराल. तुमचं जे काही दुःख असेल, तुम्ही ज्या काही सिच्युएशनमधनं जाताय, तुमची इच्छा नाही आहे तुमच्या पार्टनरला त्या कळावं आणि त्या पार्टनरला सुद्धा ते दुःख व्हावं, किंवा तुम्हाला जे काही तुम्ही त्रास सहन करताय तो तुमच्या पार्टनरला कळावा असं तुम्हाला वाटत नाही. त्याच्यामुळे काही गोष्टी मनातल्या तुम्ही मनातच ठेवणं प्रेफर कराल या महिन्यामध्ये. फायनान्सेसच्या बाबतीत 3 ऑफ पेंटाकल्सचं कार्ड उलटा आलेला आहे. तो याचा अर्थ सरळ आहे की येणाऱ्या भविष्यकाळामध्ये कोणाशी चर्चा न करता महत्त्वाचे डिसिजन तुम्ही घेण्याची शक्यता आहे. काय घडणार आहे हे आपण बघतो, बरोबर. तर काही महत्त्वाचे डिसिजन आपल्याच मनाने घेण्याची शक्यता फार जास्त आहे. घराच्या रिनोव्हेशन रिलेटेड खर्च उद्भवू शकतो आणि तो खूप जास्त येऊ शकतो. आणि जेव्हा हा खर्च येईल तेव्हा मोस्टली तुमच्या कुटुंबियांसोबत याच्यावरती चर्चा झालेली नसेल आणि त्यामुळे त्याचे एक वेगळे पडसाद निघू शकतात. आता इथे आलंय तुम्ही मनातल्या भावना मनात ठेवणार, इथे आलंय कोणासोबत चर्चा नाही करणार. या महिन्यामध्ये बहुतेक तुम्ही शक्यतो प्रयत्न कराल की मनातल्या गोष्टी मनात ठेवायच्या, जे काही ॲक्शन घ्यायचे ती आपल्या लेवलला सॉर्ट आउट करायची. त्यानंतर आपण बघितलं होतं करिअर. जे कोणी जॉबमध्ये आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं कार्ड आलं आहे की वेटिंगचं कार्ड आलं. ज्या गोष्टीसाठी तुम्ही वाट बघतात तर ते वेटिंगवरतीच आहे. तुम्हाला जर एखाद्या जॉबसाठी तुम्ही अप्लाय केलं असेल तर तिथून रिप्लाय यायला उशीर होऊ शकतो. ठीक आहे, कॅन्सल नाही, वेटिंगवरती आहे, हे लक्षात ठेवा. बिझनेसच्या बाबतीमध्ये बिझनेस थोडा मंदावणार आहे. तोंडावर थोडा कंट्रोल ठेवा, अरेला कार्य करू नका, मितभाषी राहा, त्याचा तुम्हाला बिझनेसमध्ये फायदा होईल. आणि हेल्थच्या बाबतीमध्ये अति एन्जॉयमेंट केल्यामुळे, अति फिरल्यामुळे, किंवा जर तुम्हाला ड्रिंक्सची सवय असेल तर ते अति होण्याची फार शक्यता आहे. सो त्या गोष्टींची काळजी घ्या, हायड्रेटेड राहा असं हे कार्ड सांगतं या महिन्यामध्ये, ऑक्टोबर महिन्यामध्ये. सो हे होतं आपल्यासोबत काय घडणार आहे ते आपण बघितलं. आता आपण बघूया की हे जेव्हा तुमच्यासोबत घडते तेव्हा तुमच्या गुरूंचा तुमच्यासाठी काय संदेश आहे. तुमचे गुरु कोणतेही असू देत, हे मी एक माध्यम आहे फक्त, आणि तुमच्यासाठी माझ्या थ्रू एक मेसेज येतो की ऑक्टोबरमध्ये काय. ओमनी प्रेझेन्स. बाबा इज नॉट कन्स्ट्रेन्ड बाय टाईम ऑर स्पेस. ही विल कम टू युअर एड व्हेन एव्हर यू नीड हिम. बघा, जेव्हा पण तुम्हाला तुमच्या
गुरुची, देवाची मदत लागणार आहे ना, ते कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत ती मदत पोहोचवतील. आणि द होम, युअर होम शुड बी अ प्लेस ऑफ रेस्ट विथ पॉझिटिव्ह एनर्जी. घरात कोणताही वाद करू नका. तसाही तुमचा ॲटिट्यूड घरामध्ये शांतीत क्रांती करण्याचाच असणार आहे. सो पुन्हा एकदा ॲडवाईस आलं की कोणत्याही प्रकारचा वाद या महिन्यामध्ये घरामध्ये तुमच्याकडून होऊ देऊ नका. आणि आता आपलं आहे एंजल्स कार्ड. एंजल कार्डमध्ये 3 प्रकार आहेत पुन्हा, येस नो, त्यानंतर टाईम कार्ड्स आणि त्यानंतर ॲडवाईस. आपण बघूया तुमच्या एंजलची तुम्हाला काय ॲडवाईस आहे ऑक्टोबर 2025साठी. काय ॲडवाईस आहे? ॲबंडन्स, खूप पैसे येणार आहेत तुम्हाला, ठीक आहे. भले तुम्ही तो निर्णय कोणालाही न विचारता घेणार असाल, पण त्याचे चांगले परिणाम कदाचित तुम्हाला दिसतील. पैसे येणार आहेत तुमच्याकडे. दुसरं आता टाईम कार्ड. मग कधी होतील, कधी घडणार आहे ही गोष्ट, असा कुठलाही प्रश्न असेल तर तो विचारू शकता तुम्ही. उत्तर आपण काढतोय. टेक ॲक्शन म्हणजे काय की तुम्ही जेव्हा पुढचं पाऊल टाकाल तेव्हा ज्या गोष्टी तुम्ही आता विचारल्यात, एखादी गोष्ट कधी घडणार आहे, त्याच्यासाठी पहिलं पाऊल तुम्ही टाकण्याची अपेक्षा आहे आणि तो सल्ला आहे ॲक्च्युली, ठीक आहे. आता आपण बघूया येस ऑर नोमध्ये तुमच्यासाठी काय उत्तर आहे. कोणताही असा प्रश्न करा ज्याचं उत्तर एका शब्दात येईल, हो किंवा नाही, ठीक आहे, किंवा अजून काहीतरी, पण त्यात प्रश्न तर असाच असायला हवा. बघूया. अरे हे कार्ड ऑलरेडी ओपन होतं. एकच मिनिट. ओके. सो या एंजल कार्डमधनं आपण बघणार आहोत येस नो टाईपचा प्रश्न. कोणताही प्रश्न असा विचारा ज्याचं उत्तर तुम्हाला येस किंवा नोमध्ये येणार आहे, ठीक आहे. येस आलेला आहे तर गोष्टी मनासारख्या घडतील. पहिलं पाऊल तुम्ही टाका, ठीक आहे. साई संदेश होता, घरात वाद होऊ देऊ नका. मदत लागेल तेव्हा साई तुमच्या पाठीशी सतत उभे आहेतच. आणि एंजल कार्डने आलं होतं ॲबंडन्स. सो पैसेसुद्धा खूप चांगले येणार आहेत. तर ओव्हरऑल खूप चांगले कार्ड्स आलेले आहेत. आपण बघूया आता आपलं बुक ऑफ आन्सर्समधून तुमच्यासाठी पाथ अँड गायडन्स रोड मॅप कसा असणार आहे, ठीक आहे. सुरुवात करूया आपण. रिलेटेड इश्यूज मे सरफेस. ज्या गोष्टी, जे ध्येय तुम्ही हातात घेतलंय त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी डोकं वर काढणार आहे, ठीक आहे. जुन्या ज्या तुम्हाला वाटलं की हे संपलंय पण ते अचानक डोकं वर काढेल. नेव्हर नकारार्थी उत्तर द्यायला शिका. नाही करू नका. एखादी गोष्ट चुकीची गोष्ट जी तुम्हाला माहिती आहे की समाजाच्या दृष्टीने चुकीची आहे ती करू नका. फॉलो थ्रू ऑन युअर ऑब्लिगेशन्स. म्हणजे तुम्हाला जे वाटतंय की हे मी नाही करू शकत, बरोबर, त्याच्यावरती हिट करायची वेळ आता आलेली आहे. यात कोण तुम्हाला मदत करेल? आस्क युअर फादर. म्हणजे तुमचे वडीलधारी माणूस कोणी असेल, तुमची फादर फिगर तुमच्या आयुष्यातले जे आहेत त्यांची मदत घ्या. इट मे बी ऑलरेडी बी अ डन डील. म्हणजे हे ऑलरेडी तुमच्यासाठी विधिलिखितच असेल असं दिसतंय. सो ऑन दिस गुड नोट आपण हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. मी अपेक्षा करते की तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर आपलं चॅनल तुमच्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत, आप्तस्वकीयांपर्यंत पोहोचवा आणि आपली ही फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच.